आज मी शिकवणार आहे एम इज आर. तर एम इज आर काय आहे तर हेल्पिंग वर्ब. याला मराठीत म्हणतो आपण सहाय्यकारी क्रियापद. याचा आपण एम इज आरचा वापर आपण कशात करतो सेंटेन्स बनवण्यासाठी. तर याचा मिनिंग काय आहे, एम म्हणजे आहे, इज म्हणजे आहे आणि आर म्हणजे आहे. तर आपण आता याचा सेंटेन्स बनवण्यासाठी उपयोग करणार आहे. आधीच बघूया आपण एम. तर एम काय आहे, तो कसा यूज करायचा आहे ते सांगणार आहे मी तुम्हाला. तर मी शिक्षक आहे, मी शिक्षक आहे. आय एम अ टीचर, आय एम अ टीचर. मी विद्यार्थी आहे, मी विद्यार्थी आहे. आय एम अ स्टुडंट. एम काय करतो, नेहमी फर्स्ट पर्सन स्वतःबद्दल सांगतो. मी डॉक्टर आहे, आय एम अ डॉक्टर. एम नेहमी आय सोबत वापरला जातो. एम हा नेहमी आय सोबत वापरला जातो. आय सोबत इज आर वापरले जात नाही, फक्त एम वापरला जातो. मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. हे कसं लिहिणार आपण, आय एम हॅपी, आय एम हॅपी. हे मी तुम्हाला एम सेंटेन्समध्ये कसं यूज करायचं आहे आपल्याला ते दाखवलं. मी दुःखी आहे, आय एम मी दुःखी आहे, आय एम सॅड. एम काय करतो, नेहमी फर्स्ट पर्सन स्वतःबद्दल सांगत असतो. मी घरी आहे, आय एम ॲट होम. मी घरी आहे, मी घरी आहे. आय एम ॲट होम. तर आपण एमबद्दल एक्झाम्पल बघितले. तर एम काय करतो तर स्वतःबद्दल फर्स्ट पर्सनबद्दल सांगत असतो. तर हे तुम्हाला समजले. तर आता आपण बघणार आहोत इज. आता इजचा मिनिंगसुद्धा आहेच आहे. आता पण याचा यूज आपण कसा करायचा आता ते सांगते आहे मी तुम्हाला. इज हा नेहमी सेकंड पर्सनबद्दल सांगतो. इज हा नेहमी सेकंड पर्सन सांगतो. आता जसं की तो माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे. हे कसं लिहिणार आपण इंग्लिशमधून, ही इज माय ब्रदर, ही इज माय ब्रदर. तो माझा भाऊ आहे, ती माझी बहीण आहे, ती माझी बहीण आहे, ही माझी बहीण आहे. शी इज माय सिस्टर, शी इज माय सिस्टर. इजचा वापर कधी करतो आपण तर आपल्याला हे माझं आहे, ते तुझं आहे, हे ही माझी बहीण आहे, तो माझा भाऊ आहे. दुसऱ्याबद्दल काही सांगण्यासाठी आपण इजचा उपयोग करतो. हा माझा पेन आहे, हा माझा पेन आहे. तर कसं म्हणणार आपण, दिस इज माय पेन, दिस इज माय पेन, दिस इज माय पेन. ती माझी नोटबुक आहे, ती माझी वही आहे, ती माझी वही आहे. हे कसं म्हणणार आपण, दॅट इज माय नोटबुक. तर इजचा वापर आपण सेकंड पर्सनबद्दल सांगताना नेहमी आपण
हा माझा पेन आहे, दिस इज माय पेन. ती माझी वही आहे, दॅट इज माय नोटबुक. तर माझं हे माझं आहे, ती माझी आहे हे सांगण्यासाठी ते माझे वडील आहेत, दॅट इज माय फादर. ही माझी आई आहे, दिस इज माय मदर. हा माझा लहान भाऊ आहे, दिस इज माय स्मॉल सिस्टर. स्मॉल ब्रदर, दिस इज माय स्मॉल ब्रदर. हे इज काय करतो तर सेकंड पर्सनबद्दल सांगतो. तर हे तुम्हाला मी इजबद्दल सांगितलं. तर इज हा नेहमी ही, सी, इट, अदर, मदर, फादर किंवा कुणाचं नाव असेल, संगीता, रोहित वगैरे, त्याच्यासाठी हा इज वापरला जातो. आता आपण बघणार आहोत आर. आर म्हणजे काय, आहेत किंवा आहोत. तर ॲम हा नेहमी फर्स्ट पर्सनबद्दल सांगतो, इज सेकंड पर्सनबद्दल, आणि आर हा मोर दॅन वन. जास्तीत जास्त बद्दल सांगायचं असेल आपल्याला त्यावेळेस आपण आरचा यूज करतो. आता आरबद्दल बोलायचं झालं आपल्याला तर आता कसं म्हणणार, सेंटेन्स सांगते मी तुम्हाला. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत. आम्ही विद्यार्थी आहोत. आता हे कसं म्हणणार, वी आर स्टुडंट. वी आर ए स्टुडंट. आम्ही विद्यार्थी आहोत, तर वी आर ए स्टुडंट. फुले छान आहेत. फुले छान आहेत. हे कसं म्हणणार आपण, द फ्लावर्स आर ब्युटिफुल. फ्लावर्स आर ब्युटिफुल. म्हणजे आपल्याला आरबद्दल सांगते मी तुम्हाला. आम्ही विद्यार्थी आहोत म्हणजे आपण जास्त खूप एकापेक्षा जास्त असेल त्यावेळेस आरचा यूज केला जातो. वी आर स्टुडंट. फुले छान आहेत. द फ्लावर्स आर ब्युटिफुल. कुत्रे भुंकत आहेत. कुत्रे भुंकत आहेत. कुत्रे भुंकत आहेत. हे कसं म्हणणार आपण, द डॉग्स आर बार्किंग. कुत्रे भुंकत आहेत. द डॉग्स आर बार्किंग. तू खूप हुशार आहे. यू आर व्हेरी स्मार्ट. तू खूप हुशार आहेस. तू खूप हुशार आहेस. त्यावेळेस काय म्हणणार आपण, यू आर व्हेरी स्मार्ट. तर आपण नेहमी ॲम हा आय सोबत वापरला जातो. ॲम हा आय सोबत वापरला जातो. आय सोबत नेहमी ॲम वापरला जातो. इज सोबत ही, सी, इट, ही, सी, इट, अदर, मदर, फादर, कोणाचं नाव असेल, रोहित, अमन वगैरे, त्यावेळेस आपण यूज करताना सेंटेन्समध्ये इजचा वापर करतो. वी, यू, युअर, दे या सेंटेन्समध्ये आपण आरचा वापर करतो. यू, युअर, दे हे सेंटेन्स वापरताना आपण आरचा वापर करतो. जर तुम्हाला मी शिकवलेलं समजलं असेल, ॲम, इज, आरचा आपण सेंटेन्समध्ये कसा वापर करतो हे दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.